नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे। गेल्या अनेक दिवसांपासून एकच प्रश्न विचारला जात होता की तलाठी भरती एमपीएससी मार्फत होणार का? परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन? परीक्षा किती टप्प्यात होणार? आता या सर्व प्रश्नांची अधिकृत माहिती समोर आली आहे। एमपीएससीने महाराष्ट्र घटक संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले असून त्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी पदाचा समावेश करण्यात आला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तलाठीची किती पदे आहेत? एकूण किती जागा भरल्या जाणार आहेत? परीक्षा कधी होणार? परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? परीक्षा किती गुणांची असेल? पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे? कोणकोणती पदे या भरतीमध्ये आहेत? आणि आता पुढे अभ्यास कसा करायचा? त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात मोठी अपडेट, एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकानुसार आता तलाठी भरती गट क संयुक्त पूर्व परीक्षेद्वारे घेतली जाणार आहे। या भरतीमध्ये एकूण 5707 पदे भरली जाणार आहेत। यापैकी 1539 पदे ग्राम महसूल अधिकारी तलाठी या पदासाठी आहेत। याशिवाय लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, सहाय्यक अधीक्षक, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अशी अनेक पदे देखील या भरतीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत। परीक्षा कधी होणार? अधिकृत शुद्धीपत्रकानुसार पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे। म्हणजे विद्यार्थ्यांकडे आता मर्यादित वेळ आहे। त्यामुळे आतापासूनच नियोजनबद्ध अभ्यासाला सुरुवात करणे अत्यंत गरजेचे आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न होता, परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन? तर एमपीएससीने स्पष्ट केले आहे की ही परीक्षा ऑफलाईन OMR पेन अँड पेपर पद्धतीने घेतली जाईल। म्हणजे प्रश्नपत्रिका आणि OMR उत्तरपत्रिका दिली जाईल। त्यामुळे ज्यांनी फक्त ऑनलाईन टेस्टचा सराव केला आहे त्यांनी आता OMR वर उत्तर सोडवण्याचा सराव सुरू करावा। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षा किती गुणांची असेल? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सध्याच्या एमपीएससीच्या घटक संयुक्त पूर्व परीक्षा पद्धतीनुसार पूर्व परीक्षा 100 गुणांची, 100 प्रश्नांची आणि 1 तास कालावधीची असण्याची अपेक्षा आहे। अंतिम परीक्षा पद्धत एमपीएससीच्या सविस्तर अधिकृत जाहिरातीत स्पष्ट करण्यात येईल। म्हणजेच एकूण प्रश्न 100, एकूण गुण 100, कालावधी 1 तास, प्रश्न प्रकार MCQ बहुपर्यायी प्रश्न, परीक्षा पद्धत ऑफलाईन OMR, पूर्व परीक्षा ही स्क्रीनिंग परीक्षा असेल। म्हणजेच या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड केली जाईल। म्हणून प्रत्येक एक गुण महत्त्वाचा असणार आहे। परीक्षा कोणत्या टप्प्यात होणार? तलाठी भरती आता 2 टप्प्यात होणार आहे। पहिला टप्पा संयुक्त पूर्व परीक्षा, या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेला बसता येईल। दुसरा टप्पा मुख्य परीक्षा, म्हणून सुरुवातीपासूनच पूर्व परीक्षेवर पूर्ण लक्ष केंद्रित करा। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या भरतीसाठी पात्रता काय असणार? तलाठी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा। अंतिम वर्षात शिकणारे अपियरिंग विद्यार्थीही अर्ज करू शकतात, मात्र मुख्य परीक्षेपूर्वी त्यांची पदवी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे। आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, वयोमर्यादा किती असणार? तलाठी पदासाठी किमान वय 19 वर्षे असणे आवश्यक आहे। वयाची गणना 5 ऑगस्ट 2026 पर्यंत केली जाणार आहे। तसेच आरक्षित प्रवर्ग, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू आणि इतर पात्र प्रवर्गांना शासनाच्या विद्यमान नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू असेल। याबाबतचा अंतिम तपशील अधिकृत जाहिरातीत दिला जाईल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या भरतीमध्ये कोणकोणती पदे आहेत? या भरतीमध्ये फक्त तलाठी नाही तर ग्राम महसूल अधिकारी तलाठी, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, सहाय्यक अधीक्षक, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, लिपिक टंकलेखक, अलीकडील सुधारित अधिसूचनेनुसार तलाठी पदाचाही घटक संयुक्त पूर्व परीक्षेत समावेश करण्यात आला आहे। म्हणून पात्रतेनुसार उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येणार आहे। आता तयारी कशी करावी? परीक्षेला फार कमी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे रोज किमान 6 ते 8 तास अभ्यास करा। सर्वात जास्त भर द्या मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर। रोज OMR सराव करा। मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा, मॉक टेस्ट द्या आणि वेळेचे नियोजन शिका। आता महत्त्वाची सूचना, सध्या एमपीएससीने शुद्धीपत्रकाद्वारे तलाठी पदांचा समावेश जाहीर केला आहे। जिल्हानिहाय जागा, आरक्षण, अर्ज प्रक्रिया आणि सविस्तर जाहिरात स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल। ती माहिती अधिकृतपणे जाहीर होताच आम्ही त्याचा सविस्तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। मित्रांनो, तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। जर तुम्ही आतापासून योग्य नियोजन करून अभ्यास केला तर सरकारी नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी भरतीच्या सर्वात जलद आणि अचूक अपडेट्ससाठी डेली डिकोड नॉलेज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।